बदल झाले ते पाहू पहा. 1 2 आणि हे 3 बदल झाले भारतीय राज्यघटनेत. कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना कलम 21A मूलभूत हक्क आहे. त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार देण्यात आला. काय झालं? कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार देण्यात आला. त्याचप्रमाणे कलम 45 नुसार काय झालंय? कलम 45 मध्ये पण 86वी घटना दुरुस्तीनुसार काय बदल झाले? त्यामध्ये काय झालंय? 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी बालसंवर्धन आणि शिक्षण, बालसंवर्धन आणि शिक्षण ही जबाबदारी राज्यावर टाकण्यात आली. राज्य म्हणजे स्टेट नाही बरं का. राज्य म्हणजे राज्य शासन, राज्य व्यवस्था किंवा देशातील जी व्यवस्था आहे त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर पहा कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहे. या कर्तव्यामध्ये पण बदल झाला आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार. प्रत्येक पालकाचे प्रमुख कर्तव्य किंवा प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे की प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे. कुणाचे? पाल्याचे. अशा प्रकारे 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 21A मूलभूत हक्क, त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य अशा 3 प्रकारच्या बदल या भारतीय राज्यघटनेमध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार झाले. अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलशी जोडल्या जाण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.